जर त्यांनी उद्योगत्वाचे काही मुद्दे घेतले, जर तो उद्योजक होत असेल, महात्मापासून काही प्रेरणा घेत असेल, तर तुम्हाला अडचण काय? महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट येतोय फुले नावाचा, त्या चित्रपटाला काही सुधारणा कराव्यात आणि खरे महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समोर यावे, देशभरात लोकांच्या समोर यावे, अशी मागणी करणारा एकमात्र संघटन जर असेल तर ते आम्ही आहोत. चित्रपटातील निर्मात्यांचा त्या दिवशी फोन आला. मी जेव्हा त्यांच्याशी सविस्तर बोललो की महात्मा फुले फक्त ब्राह्मण विरोधी किंवा ब्राह्मणांनी विरोध केला असं दाखवण्यापेक्षा खूप काही आहे त्यांच्या जीवनात जे त्यांनी दाखवावं. फुलेंना मदत करणाऱ्या सर्व जातीतली लोक, फार शाळेला मदत करणारी, शाळेसाठी आर्थिक संपदा आणणारी लोक, शाळेत शिक्षक म्हणून जाणारी लोक, शाळेत विद्यार्थी म्हणून पाठवणारे पालक, हे सगळे आहेत ना. फुलेंना लग्नात बोलवणारी लोक. एखाद्या माणसाने जर लग्नात अपमान केला तर ते समाजाने केला होत नाही, पण लग्नात बोलवलं गेलं होतं. बोलवल्याशिवाय ते काय महात्मा जाणार नाही. म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व समाजाची लोक एकमेकांच्या लग्नात बेराडात जात होती. हे तुम्ही लोकांसमोर आणलंय का? महात्मा फुलेंचं आर्थिक विश्व जे त्यांनी साम्राज्य उभं केलं होतं त्याच्याविषयी तुम्ही लोकांना काहीतरी सांगणार आहे का? आमच्या युवकांना की आजही ते करता येणं शक्य आहे. हे सगळं फुले चित्रपटात आज नसेल तर चित्रपट नसावा असं आमचं म्हणणं होतं. आता छगन भुजबळ असं सांगतायत की चित्रपट आहे तसा आणावा. छगनराव, तुम्ही सेन्सर नाही आहात. सेन्सरला आणि निर्मात्यांना काय वाटेल ते चित्रपटामध्ये येईल. तुम्ही निर्मात्यांवर दबाव आणू नका. आम्ही केलेली विनंती त्यांना कुठंतरी मान्य असल्यासारखं जाणवतंय. त्यांनी चित्रपट स्वतःहून 15 दिवस पुढे ढकलण्याची घोषणा स्वतःहून त्याच दिवशी केलेली होती. जर त्यांना काही बदल करायचे असतील, जर त्यांना काही उपरोक्ती झाली असेल, महात्मा फुलेंच्या आयुष्यातला काही प्रसंग आपण घेतला पाहिजे असं जर त्यांना वाटत असेल, तुम्हाला अडचण काय? का तुम्हाला आत्ताचा युवक हा फक्त जातीत भांडण करण्यापुरता ठेवायचा आहे? जर त्यांनी उद्योगत्वाचे काही मुद्दे घेतले, जर तो उद्योजक होत असेल, महात्मापासून काही प्रेरणा घेत असेल, तर तुम्हाला अडचण काय?